आमच्या दोघांचा चहा झाला, नाश्ता झाला आणि स्वयंपाक केला आणि आऊंचा डबा बनवला. त्यानंतर आऊंना थोडं बाहेर घेऊन गेली कारण मला पूजेसाठी सत्यनारायण पूजा करायची होती पौर्णिमेला. त्यासाठी मला नागवेलची पाने आणि फुलं घ्यायची होती. तर मग नागवेलची पाने आणि फुलं घेण्यासाठी आम्ही अशोकनगरला गेलो होतो. तिकडनं नागवेलची पाने आणि फुलं घेतली. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जरी आपण महिनाभर जरी सत्यनारायण केला आणि कोणत्याही दिवशी केला तरी चालतो. कारण मार्गशीर्ष महिना हा अत्यंत चांगला आणि शुभ मानला जाणारा महिना आहे. ह्या महिन्यामध्ये केव्हाही आपण कोणतीही पूजा करू शकतो आणि सर्वच कामं आपली मार्गी लागतात. त्यानंतर घरी आले आणि माझे दीर आले होते. त्यांनी घरून या शेंगा आणल्या होत्या. याला तुरीच्या शेंगा असे म्हणतात. तर मी कुकरमध्ये त्या टाकून दिल्या. वरतून मीठ आणि पाणी टाकलं आणि 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये असा पोपट तयार झाला होता. आमच्याकडे याला पोपट म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर असा होता माझा आजचा दिवस आणि एवढे सारे भांडे पडले होते.